तेच टायटल टाकतो, आवाज येतोय. स्क्रीनवरची फिगर दिसते बघा, मी फक्त एक फिगर काढतो कारण या फिगरवरच इथून पुढचं बरेचसे आर्टिकल या फिगरवर आहेत. सिलेंडर filled with the gas fitted with massless and frictionless piston. दिसतंय, स्क्रीन दिसतंय आणि आवाज येतोय, दोन्हीही येत आहे. स्क्रीन आणि आवाज या दोघांच्या बाबतीत काही अडचण नाही. फिगर मी काढलेली आहे. आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आवाज कमी येतोय, ठीक आहे. आवाज कमी येतोय, आवाज थोडंसं मला मोठं काढावं लागेल कारण माईक थोडं लांब आहे. ठीक, आवाजाचं क्लिअर होईल, आवाजाला नाही अडचण येणार. 1-2 मिनिटं आवाज थोडा सेट करतो आणि हे जवळ घेतो म्हणजे दिसेल तुम्हाला. आता आवाज ऐकू येईल. फक्त आता आवाजाचं मला सांग, आवाज येतोय का नाही. आता येईल आवाज थोडासा मोठा कारण माईक थोडं लांब होतं म्हणून. मग आता आवाज क्लिअर येईल. आता आवाजाची मला वाटतं काही अडचण येणार नाही. तर ठीक आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आपल्याला एक्सप्लेन करतोय आपण. आवाज आता व्यवस्थित येत असेल आवाज. आकाश दरेकर रिझल्ट न्यायला येणार होता तू. 9-9:30 नंतर ये, काहीतरी फोन आला होता तुझा. 9:30 नंतर ये. 9:30 नंतर 12-1 पर्यंत आहेच आहे तिथं. लगेच ऍडमिशन घेऊन टाक. मागचं काही राहिलं असेल तर पूर्ण करून घे. ठीक आहे. आवर आर्टिकल इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक and we have to explain its statement, explanation and mathematical part of first law of thermodynamics and some examples up to page number 82 from the textbook. एवढा पार्ट आपल्याला आज एक्सप्लेन करायचा आहे. त्याच्या आधी कालचा जो पार्ट होता आपला, की एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी कशी वाढवायची, एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी कशी वाढवायची ते आपण डिस्कस करत होतो. तुमचे चॅट दिसत आहेत. आकाश दरेकर आहे आणि गणेश राठोड. आवाज ऐकू येतोय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे आयडियल सिस्टीम जी कन्सिडर करतो, कारण कोणत्याही हीट इंजिनमध्ये हीच सिस्टीम राहते की सिलेंडर आणि सिलेंडरमध्ये गॅस भरलेला असतो आणि या गॅसला वरच्या बाजूला पिस्टन असतं. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल तर एक पाहिलेलं आहे, बहुतेक सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आणि नसलं तर एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी जो पंप वापरतो, तो पंप आपण हेच एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करू शकतो की सिलेंडर असतं, वरच्या बाजूनं पंप, हा पिस्टन राहतं. पिस्टन आपण आत ढकलला की आतली हवा ट्यूबमधनं टायरमध्ये, मधल्या ट्यूबमधनं टायरमध्ये जाते. आता आपल्याला सगळं कन्सिडर करायचं नाही, फक्त सिलेंडर आणि पिस्टन एवढंच पार्ट पाहिजे. आता आतली ही जी सिस्टीम आहे गॅस, ही जी सिस्टीम आहे, हिचं टेम्परेचर, आपण हिचं टेम्परेचर घेऊ TS, दॅट इज टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. आणि बाकीचं जे ते सगळं सराउंडिंग घेऊ. मग या सराउंडिंगमध्ये हे पिस्टन येईल, हे सिलेंडरची वॉल्व येईल आणि एन्व्हायरमेंट येईल. आता या सिस्टीमचं टेम्परेचर म्हणजे पर्यायानं आपण इंटरनल एनर्जी वाढवायच्या 2 मेथड पाहिल्या होत्या. एक मेथड म्हणजे हे पिस्टन प्रेस करायचं. पिस्टन प्रेस केलं की हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत, या गॅस मॉलिक्युल कॉम्प्रेस होतात, त्याच्यावरती वर्क केलं जातं. आपल्याला हे 2 शब्द डिस्कस करायचे. एक वर्क डन ऑन गॅस and second is work done by gas, असे 2 शब्द आहेत. किंवा बाय सिस्टीम, वर्क डन बाय द सिस्टीम अँड वर्क डन ऑन द सिस्टीम, असे 2 शब्द आपल्याला डिस्कस करायचे. आता त्याच्यातले ज्यावेळेला आपण पिस्टन आतमध्ये प्रेस करतो आणि याची पोझिशन इथपर्यंत येईल, खालपर्यंत येते, त्यावेळेला त्याच्यावरती वर्क होतं, वर्क इज डन ऑन गॅस, त्यावेळेला त्याची इंटरनल एनर्जी वाढते. कारण त्यांना एक्सटर्नल आपण मस्क्युलर हाताने जर प्रेस केलं तर मस्क्युलर एनर्जीच्या साहाय्याने ती एनर्जी पिस्टनला देतो. पिस्टन ती एनर्जी थेट खाली गॅसेसला देते. गॅस मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी वाढते. हे झाले पहिली मेथड. या केसेसमध्ये गॅस कॉम्प्रेस होतो. आणि दुसरी मेथड आहे, त्याला आपण खालच्या बाजून हीट दिली. हीट जरी दिली तरी ही हीट एनर्जी सिलेंडरला मिळते, पर्यायाने हीट एनर्जी आतल्या गॅस मॉलिक्युलला मिळते. गॅस मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी वाढते. तर दोन्ही पद्धतीने आपण इंटरनल एनर्जी वाढवू शकतो. याच्या उलट कमी करायचे असेल तर इंटरनल एनर्जी,
एखाद्या सिस्टीमचे आपण इथपर्यंतचा पार्ट काल आपण पाहिला होता. आता सिस्टीमची इंटरनल एनर्जी कमी करायची असेल तर त्याला पर्याय कसा राहतो, हे जे पिस्टन आहे हे पिस्टन जर आपण वरच्या बाजूला ओढलो, पिस्टन जर वरच्या बाजूला ओढलो तर याचं एक्सपान्शन होतं आणि मग काही इंटरनल एनर्जी कमी होऊ शकतो. तो पार्ट आपल्याला नंतर डिस्कस करायचाच आहे. आता आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक डिस्कस करायचं आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक डिस्कस करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन्ही टर्म लागतील. एक म्हणजे हीट आणि दुसरी म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. आता ज्या वेळेला एखाद्या गॅसवर प्रेशर एक्झर्ट केला जातो त्यावेळेला वर्क इज डन ऑन गॅस, आणि ज्या वेळेला गॅस एक्सपांड होतो, समजा काही कारणामुळे हा गॅस एक्सपांड झाला आणि पिस्टन वरच्या बाजूला फेकलं गेलं, पिस्टन वरच्या बाजूला फेकलं गेलं, वरच्या बाजूला ढकललं झालं, त्यावेळेला वर्क इज डन बाय द गॅस. असे दोन्हीही पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट मी आधी मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहितो की समजा आपण या बर्नरच्या सहाय्याने गॅसला आतमधल्या गॅसला आपण डेल्टा क्यू एवढी हीट सप्लाय केलेली, तर आपण जेवढी हीट त्याला सप्लाय करतो त्या हीटपैकी काही हीट मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करायला वापरली जाते आणि उरलेलं जे हे उरलेलं त्याचं होतं ते वर्क डन. मग आता समजा इंटरनल एनर्जी आपण डेल्टा यूनी जर दाखवली आधीची आणि फायनल या दोघांचा सबस्ट्रॅक्शन डेल्टा यू घेऊ, तर डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट थोडंसं महत्त्वाचं आहे कारण पुढच्या थर्मोडायनॅमिकमधल्या प्रत्येक कन्सेप्टमध्ये हे स्टेटमेंट वापरलं जातं. थर्मोडायनॅमिकच्या प्रत्येक कन्सेप्टमध्ये हे स्टेटमेंट वापरलं जातं. फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता मला फक्त एक सांगा, जेवढे अवेलेबल आहेत आणि जे ऐकतायत त्यांनी फक्त एक सांगा की मला वाटतं केमिस्ट्रीमध्ये पण हा पार्ट तुमचा झाला असेल, तर केमिस्ट्रीमध्ये झालाय का नाही तेवढं फक्त सांगा, नाहीतर मग थोडंसं मी डिटेलमध्ये घेतो. केमिस्ट्रीमध्ये हा पार्ट झालेला असेल आणि नसला झाला तरी आत्ता आपलं थोडंसं पॉईंट क्लिअर होईलच. आणि हेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आता कन्सेप्ट कसं आहे त्याच्यासाठी आपण हेच सिलेंडर कंटेन्ड गॅस अँड फिटेड विथ फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन हीच सिस्टीम आपण कन्सिडर करू. सिलेंडर आहे, ह्या सिलेंडरमध्ये पिस्टन फिट केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे काही गॅस आपण घेतलेला आहे. आता हा गॅस घेतल्याच्या नंतर समजा हे जे पिस्टन आहे हे पिस्टनची मोशन समजा आउटवर्ड झाली, बाहेरच्या बाजूला झाली, म्हणजे आपण बाहेरच्या बाजूला पुश केलं. आपल्याला पॉझिटिव्ह वर्क डन बाय द सिस्टीम and negative work done by the system, that means पॉझिटिव्ह वर्क डन ऑन द सिस्टीम, असे दोन्ही पाहिजे. आता ज्या वेळेला आपण हे पिस्टन बाहेरच्या बाजूला ओढतो किंवा गॅसचं एक्सपान्शन होतं त्यावेळेला गॅसची जी इंटरनल एनर्जी, त्या गॅसच्या इंटरनल एनर्जीच्या सहाय्याने हे पिस्टन बाहेरच्या बाजूला ढकललं जातं. समजा हे पिस्टन बाहेरच्या बाजूला ढकललं गेल्याच्या नंतर इथपर्यंत त्याची मुवमेंट झाली या पॉईंटपर्यंत. आता या पॉईंटपर्यंत मुवमेंट झाल्याच्या नंतर समजा हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण घेऊ डीएक्स एवढं डिस्टन्स आपण घेऊ आणि ह्या पिस्टनचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे हा क्रॉस सेक्शनल एरिया आपण घेऊ ए. अर्थात आता या गॅस मॉलिक्युलनी याच्यावर लावलेला जो फोर्स आहे हा फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट जर काढला तर इथं आपल्याला हे वर्क डन आपल्याला घेता येईल, इथं वर्क डन आपल्याला काढता येईल. आता आपल्याला वर्क डन जे काढावं लागेल डीडब्ल्यू, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंटच्या साहाय्याने आपल्याला हे काढता येईल. आता ज्या वेळेला इंटरनल एनर्जी वापरून हा गॅस या पिस्टनवर फोर्स एक्झर्ट करल त्यावेळेला हे पिस्टन बाहेरच्या बाजूला ढकललं जाईल. याच्या उलट सेकंड केसमध्ये ज्या वेळेला हे पिस्टन आतल्या बाजूला प्रेस होतं, त्यावेळेला एक्सटर्नल फोर्स याच्यावर अप्लाय केला जातो आणि हा फोर्स पायरण्यातल्या गॅस मॉलिक्युलवर लागतो आणि पिस्टन हे आतल्या बाजूला असं ढकललं जातं. मग आता इथं जर आपण जो प्रेशर एक्झर्ट केलाय तो प्रेशर काढण्याचा प्रयत्न केला तर प्रेशर इज नथिंग बट फोर्स डिवायडेड बाय एरिया. याच्यावरून आपल्याला
फोर्सची व्हॅल्यू काढता येईल. फोर्स इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे या पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया, या पिस्टनच्या क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाइड बाय प्रेशर एवढा फोर्स आपण एक्झर्ट करतो. ही व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली फोर्स आहे तिथं, तर आपलं इक्वेशन तयार होतं प्रेशर इंटू एरिया मल्टिप्लाइड बाय dx विच इज इक्वल टू वर्क डन. मग आता आपण एक्सटर्नल फोर्स लावून गॅसवर वर्क केलं, कारण इथे या सेकंड केसमध्ये आपण याला नंबर ए आणि नंबर बी म्हणू. तर बी केसमध्ये वर्क इज डन ऑन गॅस आणि ए केसमध्ये वर्क इज डन बाय गॅस. असे दोन प्रकार आहेत. कारण इथं गॅसचं एक्सपान्शन झालंय, गॅसची इंटरनल एनर्जी वापरली गेली आणि पिस्टनचं मुवमेंट झालं बाहेरच्या दिशेने. सेकंड केसमध्ये एक्सटर्नल फोर्स लावला, पिस्टन आतल्या बाजूला ढकललं गेलं. समजा हे डिस्टन्स आहे, जर dx घेतलं तर वर्क इज डन ऑन द गॅस. दोन्ही केसेसमध्ये समजा dx एवढं डिस्प्लेसमेंट झालं तर प्रेशर इंटू एरिया, बिकॉज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट गिव्स द वर्क डन. नाउ वर्क डन इक्वल टू प्रेशर इंटू एरिया मल्टिप्लाइड बाय dx. Now this product area into dx is nothing but change in volume. हा एरिया मल्टिप्लाय बाय dx जर घेतला तर किती व्हॉल्यूम बदललं तो इथं आपल्याला मिळतं. म्हणजेच हेच इक्वेशन आपल्याला लिहिता येतं वर्क डन इक्वल टू पी इंटू dv. असं इक्वेशन आपलं तयार होतं. हा झाला एक पार्ट. हे झालं वर्क डन. आता गॅसने केलं काय किंवा गॅसवर झालं काय. पिस्टन जर आपण बाहेरच्या बाजू किंवा गॅस एक्सपांड झाल्यानंतर पिस्टन जर बाहेरच्या बाजूला ढकललं गेलं तर तिथं वर्क होतं. वर्क इज डन बाय गॅस. आणि आतल्या बाजूला कॉम्प्रेस झाला, गॅस कॉम्प्रेस झाला, पिस्टन प्रेस केलं गेलं तर त्यावेळेला वर्क इज डन ऑन गॅस. आता दोन्ही केसेसमध्ये तिची इंटरनल एनर्जी कशी कशी बदलते ते आपल्याला डिस्कस करायचं आहे पुढच्या आर्टिकलमध्ये. त्यावरनं आपल्याला मग इक्वेशनची प्रूफ पाहिजे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे, मागं मी स्टेटमेंट त्याचं लिहिलं होतं, मग त्याचं स्टँडर्ड इक्वेशन लिहिलं होतं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं जे स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट इज लाईक दिस: सप्लाइड हीट डी क्यू इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस एक्सटर्नल वर्क डन पी इंटू dv. दिस इज द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. ह्याची प्रूफ आपल्याला याच स्टेपवरनं पुढच्या आर्टिकलमध्ये आपल्याला पाहिजे. आता ज्या वेळेला एनर्जी सप्लाय होते किंवा गॅसकडची एनर्जी म्हणजे सिस्टीमकडची, थोडक्यात आपण गॅसला सिस्टीम म्हणतोय, तर सिस्टीमकडची एनर्जी इन्क्रीज होते का डिक्रीज होते, त्याच्यानुसार वर्क आपल्याला ठरवावं लागतं किती झालं ते, त्यानुसार आपल्याला ठरवावं लागतं. आता डिस्टन्स जर अगदी थोडं असेल, अगदी थोडं म्हणजे आपण इथं जे dw घेतलंय ते डिस्टन्स मोमेंट ऑफ द गॅस, दॅट इज मोमेंट ऑफ द पिस्टन्स इज टू द व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx. टोटल वर्क डन जर काढायचं असेल आपल्याला, टोटल वर्क डन, तर आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल dw. आणि मग ह्याचं इंटिग्रेशन dw घेतलं तर हे येतं p इंटू dv. दिस इज द टोटल वर्क डन. आता व्हॉल्यूम किती बदललं, आता चेंज इन व्हॉल्यूम जर काढायचं असेल आपल्याला त्याची इंटिग्रेशन घेऊ. समजा त्याची इनिशियल व्हॉल्यूम, आता पहिली केस किंवा हीच केस जर आपण कन्सिडर केली की पिस्टन ज्या वेळेला या ठिकाणी होता त्यावेळेचं व्हॉल्यूम समजा आपण V1 घेऊ, आणि इथं आल्यानंतरचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम जर आपण V2 घेतलं तर चेंज इन व्हॉल्यूम जो येतो V2 मायनस V1 ते आपल्याला dv लिहिता येईल. दॅट मीन्स दिस इक्वेशन कॅन बी रिटन लाईक दिस: P V2 मायनस V1. इक्वेशन नंबर 4.2. टेक्स्टबुक समोर असेल तर थोडंसं लक्षात येईल. टोटल वर्क डन इक्वल टू दिस इज. आता इंटरनल एनर्जीत किती फरक पडतो, इंटरनल एनर्जीमध्ये कसा फरक पडतो तो आपल्याला पुढच्या आर्टिकलमध्ये पाहायचा आहे. म्हणजे मग डीयूचा पार्ट जो आहे, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मधला जो पीडीव्हीचा पार्ट आहे तो आपला एक्सप्लेन झाला. टोटल इक्वेशन कसं आहे, सप्लाइड एनर्जी और ॲब्सॉर्ब्ड एनर्जी इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस एक्सटर्नल वर्क डन. आता त्याच्यातला एक्सटर्नल वर्क डनचा पार्ट आपला झाला. आता राहिला हा चेंज इन इंटरनल एनर्जी. आता चेंज इन इंटरनल एनर्जीचं कसं आहे, समजा आपण याच्यावर प्रेशर एक्झर्ट केला तर जो काय आपण एक्सटर्नल एनर्जी देऊ त्या एक्सटर्नल एनर्जी पर्यायनं पिस्टनकडनं मॉलिक्युलर एंडर आहे त्यांची इंटरनल एनर्जी वाढते. किंवा आपण याला जर बाहेरनं हीट सप्लाय केली, समजा आता बाहेरनं आपण याला हीट सप्लाय केली असं गृहीत धरू. आता सिलेंडरला जर बाहेरनं हीट सप्लाय केली, आता हीट इंजिनमध्ये कसं होतं, आपल्या कुठलंही डिझेल पेट्रोल गॅसवर चालणारी इंजिन जर पाहिलं तर
या इंजिनमध्ये हे जे पिस्टन राहतं, या किंवा हे जे सिलेंडर राहतं, या सिलेंडरच्या आतमध्ये बर्निंग केलं जातं. आपण जे फ्युएल आतमध्ये एक 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 ड्रॉप आतमध्ये सोडला जातो. एक एक ड्रॉप आतमध्ये सोडला गेला की आतल्या हीटच्या सहाय्याने तो बर्न होतो. बर्न झाला की इथं हीट तयार होते. हीट तयार झाली की ती हीट पर्यायाने या मॉलिक्यूलला मिळते. मॉलिक्यूल एक्सपांड होतात. एक्सपांड झाले की हे पिस्टन बाहेरच्या बाजूला ढकललं जातं. पिस्टन बाहेरच्या बाजूला ढकललं गेलं की त्याची इंटरनल एनर्जी रिड्यूस होते. इंटरनल एनर्जी रिड्यूस झाली की एक्सपान्शन ड्रॉप होतं आणि कॉम्प्रेशन होतं. कॉम्प्रेशन झालं की पिस्टन पुन्हा आतल्या बाजूला ढकललं जातं आणि कंटिन्युअसली या पिस्टनची मुवमेंट होत राहते. पिस्टनची मुवमेंट होत राहिली की या पिस्टनला पुढे जोडलेले जे गिअर्स राहतात त्या गिअरची मुवमेंट होत राहते आणि व्हेकल आपलं मोशनमध्ये राहतं. असा हा बेसिक कन्सेप्ट आहे थर्मोडायनॅमिक्सचा. आपण सप्लाय केलेली जी हीट आहे, ही सप्लाय केलेली हीटपैकी काही पार्ट हा इंटरनल एनर्जी इन्क्रीज करायला वापरला जातो आणि उरलेलं जे ते एक्सटर्नल वर्क डनसाठी वापरलं जातं. आता आपण याला बाहेरनं जरी हीट सप्लाय केली तरी पुन्हा तेच होणार. बाहेरनं सप्लाय केलेली हीट पर्यायनं पहिल्यांदा या मॉलिक्यूलला मिळेल, मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी वाढेल आणि उरलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जी सहाय्याने वर्क डन केलं जाईल. वर्क इज डन बाय द गॅस मॉलिक्यूल. अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे, फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. आता याचे जर काही एक्झाम्पल पाहिजे झाले की चेंज इन इंटरनल एनर्जी कशा पद्धतीने बदलू शकते. फॉर एक्झाम्पल समजा वर्क डन कशा पद्धतीने होतो त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत पुढचे. नाव फर्स्ट, असं गृहीत धरू की सिस्टीम आहे. सिस्टीमला आपण एक्सटर्नली सप्लाय केलेली जी एनर्जी आहे, हीट दिली, असं गृहीत धरू की एक्सटर्नल सप्लाय केलेली एनर्जी आहे ती 200 जूल. 200 जूल एवढी एनर्जी आपण सप्लाय केली. आता सिस्टीमची इंटरनल एनर्जी आणि एक्सटर्नल वर्क डन जे ते एक्सटर्नल वर्क डन जर 100 जूल झालं तर अर्थातच या 200 पैकी 100 जूल एनर्जी तिने इंटरनल एनर्जीसाठी वापरली गेली. दॅट मीन्स 100 जूल इज द इंटरनल एनर्जी अँड वर्क डन इज द 100 जूल. दॅट मीन्स वी कॅन राईट द सप्लायड एनर्जी Q which is equal to 200 joule, change in internal energy equal to 100 joule and external work done is equal to 100 joule. That means the equation is like this: Q equal to delta U plus delta W or W external work done. That means we can write change in internal energy equal to supplied heat minus external work done. जे एक्सटर्नल वर्क डन आहे सप्लाइड एनर्जी याच्या मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला ॲज अ इंटरनल एनर्जी म्हणून कन्सिडर करू शकतो. जर सप्लाइड एनर्जी पैकी काही इंटरनल एनर्जी इन्क्रीज करायला वापरली गेली तर एक्सटर्नल वर्क डन आणि इंटरनल एनर्जी यांचं रिलेशन या पद्धतीनं देता येतं. फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल दिस इज द सिस्टीम. आता सिस्टीमने केलेलं जे वर्क आहे ते सिस्टीमने केलेलं वर्क आहे -100 जूल आणि सप्लाय झालेली जी हीट आहे ती सप्लाय झालेली हीट आहे -200 जूल. अर्थात आता इंटरनल एनर्जी काढायची तर त्या केसमध्ये कसं असेल, इन दिस केस इंटरनल एनर्जी DU इज लेस दॅन 0. आता मुळात मायनस वर्क म्हणजे नेमकं कसं, आता सिस्टीमवर वर्क न होता सिस्टीमनी वर्क केलंय. आपण 2 पॉईंट पाहिले होते की सिलेंडरवर जर एक्सटर्नल फोर्स लावला तर सिस्टीमच्या वरती वर्क होतं, अर्थात सिस्टीमने केलेलं वर्क हे निगेटिव्ह राहतं. आता ही जी केस आहे या केसमध्ये जे वर्क डन आहे ते निगेटिव्ह आहे, वर्क डन आहे ते निगेटिव्ह आहे. आणि मग सिस्टीमवर वर्क डन केल्याच्या नंतर जर बाहेर पडणारी एनर्जी जर जास्त झाली, आता या केसमध्ये आपण 200 जूल सप्लाय केलेली, इथं -200 जूल एनर्जी ती बाहेर आलेली, ही सिस्टीमकडनं बाहेर आली. आता सप्लाय झालेली जो वर्क आहे ते सप्लाय झालेलं वर्क अर्थात हे वर्क ॲज अ एनर्जी म्हणून सिस्टीमकडं सप्लाय होतं. सप्लाय झालेलं आहे 100 जूल आणि बाहेर पडलेली एनर्जी आहे 200 जूल. अर्थात एक लक्षात येईल की आपण सप्लाय केलेलं वर्क आहे 100 जूल, ती एनर्जी या मॉलिक्यूलला मिळेल, पण मॉलिक्यूलने केलेलं जे वर्क डन आहे की जे हीट म्हणून बाहेर पडतं ते हीट म्हणून बाहेर पडणार आहे 200 जूल. अर्थात या दोघांमधला जो फरक आहे तो -100 जूल विच इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी, ती निगेटिव्ह आहे. अर्थात या केसमध्ये
मॉलिक्यूलची किंवा सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही नेहमी कमी होते. या सेकंड केसमध्ये, दिस इज द फर्स्ट केस की जिथं इंटरनल एनर्जी वाढते, या केसमध्ये इंटरनल एनर्जी रिड्यूस होते. एक्सटर्नल फोर्स लावल्यानंतर जेवढा फोर्स लावला किंवा जेवढं वर्क केलं त्यापेक्षा जास्त एनर्जी जर बाहेर पडली तर त्या केसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी ही निगेटिव्ह होते. त्या केसेसमध्ये एनर्जी लॉस होतो सिस्टीमचा. आणि थर्ड केसमध्ये आपण जेवढं वर्क केलं आणि तेवढीच हीट जर बाहेर पडली, समजा वर्क करताना आपण 200 जूल एवढं वर्क केलं आणि बाहेर पडताना आपल्याला जे आउटपुट मिळालं ती हीट पण 200 जूल आहे. आता या केसमध्ये कसं होतं, जेवढं वर्क केलं तेवढी एनर्जी इथे सप्लाय होते आणि तेवढीच ॲज अ हीट किंवा ॲज अ एनर्जी म्हणून बाहेर पडते. मग या केसेसमध्ये आपण बाहेर पडणारी एनर्जी आहे ती Q विच इज इक्वल टू 200 जूल आणि सप्लाय केलेली जी हीट आहे वर्क डन इट इज इक्वल टू अगेन 200 जूल. या केसमध्ये तुम्ही जर डेल्टा यू पाहिला तर देअर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी. त्या केसमध्ये सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. कसंही झालं, वर्क इज डन बाय द सिस्टीम, वर्क इज डन ऑन द सिस्टीम, कशाही पद्धतीने जरी झालं तरी इक्वेशन जे सप्लायड हीट डेल्टा क्यू इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस एक्सटर्नल वर्क डन, हे इक्वेशन प्रत्येक वेळेला सॅटिस्फाय केलं जातं. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. स्टेटमेंट त्याचं अगदी सिम्पल आहे, कारण हेच स्टेटमेंटवरनं आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक तो एक्सप्लेन करायचा आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक नंतर झिरोथ लॉ आपण एक्सप्लेन केला होता, हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. आणि पुढे ह्याच्यानंतर जो पाहायचा आहे तो आपल्याला सेकंड लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक ह्याच्यामध्ये आहे. मला वाटतं इथपर्यंत काही अडचण नाही आहे, कारण ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो टाइप्स ऑफ द थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट पाहिला होता, आता त्याचे टाइप्स पाहिजे. 3 टाइप्स आहेत, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम, असे 3 टाइप्स आहेत. तर त्याच्या आधीचा हा जो पार्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक, मला वाटतं इथपर्यंत काही कोणाची अडचण नाही. आता फक्त मला एक आन्सर तुमच्याकडनं पाहिजे, म्हणजे मग सगळेजण अवेलेबल आहेत का, कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं की आन्सर तुमच्याकडनं पाहिजे होता. क्वेश्चन असा होता, आपण हे जे तिन्ही केसेस पाहिलेत त्या तिन्ही केसेसमध्ये पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क, मी ह्या जे फिगर आहे त्या फिगरला एक नंबर देतो, म्हणजे मग तुम्हाला नंबरनुसार आन्सर देता येईल, नंबरनुसार आन्सर तुम्हाला देता येईल तिथे. आता समजा याला मी जो नंबर दिला आहे, first case let us call it is equal to number first, second this is second, and third case की जिथं इंटरनल एनर्जी वाढत नाही आणि कमी होत नाही. इन फर्स्ट केस इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह, इन सेकंड केस इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. इथं लिहिताना आपण फारच वाटलं तर स्टेटमेंट लिहू, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन झिरो, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन झिरो, दिस इज द डेल्टा यू इज लेस दॅन झिरो, and in third case delta u is equal to 0. आता मला आन्सर असं पाहिजे, क्वेश्चन असा होता की हे जे तिन्ही केसेस आहेत फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, या तिन्ही केसेसमध्ये इंटरनल एनर्जी फर्स्ट केसमध्ये पॉझिटिव्ह राहते, सेकंड केसमध्ये इंटरनल एनर्जी निगेटिव्ह राहते आणि थर्ड केसमध्ये इंटरनल एनर्जी 0 राहते. आता मला वर्क डनच्या बाबतीत तुम्ही सांगायचं की वर्क डन जे हे वर्क डन पहिल्या केसमध्ये पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, सेकंड केसमध्ये वर्क डन हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, आणि थर्ड केसमध्ये जे वर्क डन बाय द सिस्टीम, मला बाय द सिस्टीम याचं उत्तर पाहिजे. थर्ड केस सिस्टीममध्ये वर्क डन बाय द सिस्टीम हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का झिरो आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो, या 3 पैकी नेमकं काय त्याचे आन्सर्स तुमच्याकडनं पाहिजे. म्हणजे मग कसं होईल, कितपत समजतंय आणि लक्ष किती आहे तेही मला समोर समजेल. आणि तुमचे मेसेजेस 491 ओंकार फडकेने काहीतरी 491 असं टाकलेलं, पण आता मला काही समजलं नाही आहे, आपण नंतर डिस्कस करू दे, पण ठीक आहे.
आता याचा आन्सर्स मात्र तुमच्याकडनं पाहिजे आहे का हे जे वर्क डन तिन्ही केसेसमध्ये, ते तिन्ही केसेसमध्ये झालेलं वर्क डन पैकी फर्स्ट क्वांटिटीमध्ये फर्स्ट केसमध्ये 0 राहील वर्क डन का मायनस राहील, फर्स्ट राहील सेकंड केसमध्ये आणि थर्ड केसमध्ये. थोडंसं टेक्स्टबुक जर समोर तुमच्या असतं तर ह्याचे आन्सर्स तुम्हाला देता आले असते. एक 2 मिनिटामध्ये फक्त आन्सर द्या, म्हणजे मग मला पुढे थर्मोडायनेमिक स्टेट ऑफ द व्हेरिएबल्स एक्सप्लेन करायला. एनर्जीच्या बाबतीत पाहिलं की ती इंटरनल एनर्जी की फर्स्ट केसमध्ये ती पॉझिटिव्ह राहते, सेकंड केसमध्ये ती निगेटिव्ह राहते, थर्ड केसमध्ये ती 0 राहते. आता मला वर्क डनच्या बाबतीत आन्सर पाहिजे आणि आन्सर मला वाटतं काही कोणाचे आलेले अजूनही आलेले नाहीत. आपण एक अर्धा मिनिटाचा डिले कन्सिडर करूया, पण आन्सर कोणाचंच काही नाहीये. म्हणजे मग मला पुढचं थर्मोडायनेमिक स्टेट ऑफ द व्हेरिएबल कन्सिडर लगेच एक्सप्लेन करायला. फर्स्ट प्लस 1 नागेश जायबाईचा आन्सर आलेला आहे फक्त. फर्स्ट पॉझिटिव्ह, सेकंड निगेटिव्ह आणि थर्ड इज 0. पण मला वाटतं मग एक नागेश जायबाई आन्सर आता बरोबर एकच चुकलेलं मी काही सांगत नाही, कारण एक आन्सर आले की लगेच बाकीच्यांचे आन्सर यायला लागतात, बाकीच्यांचे आन्सर यायला लागतात. म्हणून थोडंफार समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो. आता करेक्ट आहे का रॉंग आहे ते आपण नंतर ग्रुपवर डिस्कस करूया, काय होईल ते नंतर ग्रुपवर आपलं डिस्कस होईलच, करेक्ट आहे का रॉंग आहे. ठीक आहे, प्रिपरेशन चांगलं चालू आहे बहुतेक वादेचं, दोघंही बंधू सारखेच आहेत, बेस्ट प्रिपरेशन चालू आहे. ठीक आहे, आपल्याला पुढचं थर्मोडायनामिक स्टेट ऑफ द व्हेरिएबल्स एक्सप्लेन करायचं आहे, कारण तो पॉइंट थर्मोडायनामिक स्टेट म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं होतं. आता त्याचे व्हेरिएबल्स, त्यालाच व्हेरिएबल म्हटलं. स्टेट म्हणजे काय आणि मग व्हेरिएबल्स प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, हे जे 3 आहेत की जे चेंज होतं कंटिन्युअसली, तर म्हणून त्याला व्हेरिएबल. टू व्हेरी मीन्स टू चेंज, टू व्हेरी मीन्स टू चेंज. आता पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क कधी होत असतं? पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क डन बाय द गॅस. आपल्याला गॅसची, कारण आपली सिस्टीम आहे गॅस, मी तुम्हाला सिस्टीम आणि सराउंडिंग पैकी कोणती सिस्टीम आणि कोणती सराउंडिंग याचा एक पॉइंट सांगितला होता. शेवटचे 4 मिनिटं राहिलेले, तेवढे फक्त आपण कंटिन्यू करूया. थोडा सुरू व्हायला उशीर झाला होता. ठीक आहे, आता आपल्याला जे पाहायचंय ते एक पॉझिटिव्ह वर्क झालेलं आहे पॉईंट. मी पुन्हा एकदा फक्त ॲज अ शॉर्ट म्हणून डिस्कस करतो, म्हणजे लक्षात येईल. निगेटिव्ह वर्क, आता आपण सिस्टीम जी कन्सिडर करतोय सेम सिस्टीम पुन्हा एकदा काढूया की सिलेंडर containing gas and fitted with frictionless and massless piston. ज्या वेळेला हा गॅस एक्सपांड होतो आणि पिस्टन वरच्या बाजूला ढकललं जातं त्यावेळेला पॉझिटिव्ह वर्क होतो. वर्क कोणी केलं? आपल्याला गॅस ही सिस्टीम आपण कन्सिडर करतोय, आणि अर्थात पिस्टन हे सराउंडिंग आणि बाकीचं सिलेंडर आहे सराउंडिंग राहणार. तर गॅस ज्या वेळेला वर्क करतो त्यावेळेला ते वर्क पॉझिटिव्ह होतं. याच्या उलट ज्या वेळेला गॅसवर वर्क केलं जातं आणि हा कॉम्प्रेस होतो त्यावेळेला वर्क इज डन, इट इज कन्सिडर्ड ॲज द निगेटिव्ह. असे दोन आहेत. हा पॉईंट जर क्लिअर झालेला असेल, कारण मग आपण एक्सप्लेन केलं होतं पण पॉझिटिव्ह निगेटिव्हशी रिलेटेड बाकीचे पॉईंट होते, पॉईंट वाईज लक्षात ठेवायचं असेल तर जर गॅसनी वर्क केलं तर ते नेहमी पॉझिटिव्ह राहतं आणि गॅसवर वर्क झालं तर ते नेहमी निगेटिव्ह कन्सिडर करावं लागतं. असे हे दोन पॉईंट आहेत. दिस इज ऑल अबाउट फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक and some basic concept related to the first law of the thermodynamic. Now next article is thermodynamic state variable. नेक्स्ट पॉइंट, अर्थात याचा फक्त आपला इनिशियल पार्ट होईल उद्याच्या पिरियडला. आपल्याला टाइप्स ऑफ द थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम पाहिजे. अर्थात आता स्टेट लागतीलच, कारण त्याच्यानंतर 3-4 चांगले ग्राफ आहेत, ते ग्राफ एक्सप्लेन करायचे आहेत. मी टेक्स्टबुकमध्ये रेड्युस्ड सिलेबस नुसार जर काही
मार्किंग करून घेतलं असेल तर बघा, पण आपण मॅक्झिमम पॉईंट कन्सिडर, कारण कसं होतं ते रेड्यूस जरी केलेलं असेल ते फक्त परीक्षेची रिलेटेड आहे. स्टेट बोर्डाची परीक्षा समजा तुमच्या नशिबानं झाली तर याच्यावर क्वेश्चन विचारला जाणार आहे, नाही झाली तर आपण जी परीक्षा घेणार त्याच्यामध्ये त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाणार नाहीच आहे. आपण आता जी परीक्षा घेणार किंवा बोर्डाची नाही झाली तर आपल्याला घ्यावंच लागणार. तर कोणत्याही परीक्षेमध्ये डिलीटेड पार्टवर क्वेश्चन विचारले जाणार नाही, पण अडचण अशी की तो पार्ट जर आपण प्रिपेअर केला नाही आणि एक्सप्लेन केला नाही तर त्याच्याशी रिलेटेड पुढचे काही कन्सेप्ट समजत नाही. त्यामुळे मी मॅक्झिमम सगळा सिलेबस घेण्याचा प्रयत्न करतोय आणि घेणार आहे. मागच्या वर्षी हेच केलं होतं आणि आताही पुन्हा मॅक्झिमम सगळे आर्टिकल घेणारच आहे. तर त्याच्यातलं पुढचं आपलं आहे ते थर्मोडायनॅमिक स्टेट व्हॅरिएबल. कोणत्याही सिस्टीमवर ते एक युनिट व्हॅल्यू ऑफ द प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, इट इज कॉल्ड ॲज द इट्स स्टेट. आणि हे जे तीन आहेत कोणत्याही सिस्टीमचे, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, ह्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला तर त्याची स्टेट बदलते. मग एक प्रेशरमध्ये होईल, व्हॉल्यूममध्ये होईल किंवा टेम्परेचरमध्ये होईल किंवा तिन्ही होईल. तिन्हीमध्ये जर काय बदल झाला तर त्याची स्टेट बदलते. ही स्टेट बदलणारे जे फॅक्टर्स आहेत त्यांना म्हटलं जातं थर्मोडायनॅमिक स्टेट व्हॅरिएबल. अर्थातच प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर नथिंग बट थर्मोडायनॅमिक स्टेट व्हॅरिएबल्स. प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर द थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ द व्हॅरिएबल्स. आता याच्याशी रिलेटेड पुढचा पार्ट आपण उद्याच्या पिरियडला डिस्कस करूया. आजच्या दिवस आपण थांबूया.